नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजडंका. मतदार याद्यांची साफसफाई करण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन नावाचं आयुध वापरलं. त्याचे सुपरिणाम आता दिसायला लागलेले आहेत. या देशाच्या राजकारणावर घुसखोरांचा जो प्रभाव होता तो आता कमी कमी होत जाणार आहे. या देशामध्ये कोणाची सत्ता येईल आणि कोणाची सत्ता जाईल, कोणाच्या हाती नेतृत्वाची धुरा असेल, याचा निर्णय या देशातला अस्सल मतदार करेल, घुसखोर नाही. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनने खूप चांगलं काम केलेलं आहे, परंतु 1 मे पासून जी जनगणना सुरू झालेली आहे, ती जनगणना म्हणजे SIRचा बाप ठरणार आहे. या देशामध्ये जे पाकिस्तानी, बांगलादेशी आणि म्यानमारचे रोहिंगे घुसून बसलेले आहेत, ज्यांनी मतदार यादीमध्ये सुद्धा शिरकाव केलेला आहे, अनेक सरकारी कागदपत्र बनवलेली आहेत, त्यांची सद्दी या जनगणनेमुळे संपुष्टात येणार आहे. काँग्रेसने या देशावर जवळजवळ 6 दशकं राज्य केली आणि या काळामध्ये या देशाची धर्मशाळा बनली. देशात चारी बाजूनी घुसखोरी होत होती. पाकिस्तानकडून होत होती, बांगलादेशमधून होत होती, म्यानमारमधून घुसखोरी होत होती. तर देशाची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती. कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. आणि हे जे घुसखोर होते त्यांनी या देशातल्या स्थानिकांचे रोजगार हिरावले होते. मग त्यामध्ये फेरीवाले आले, कचरा उचलणारे आले, डिलिव्हरी बॉय आले, रिक्षावाले आले, टॅक्सीवाले आले. अशा अनेक रोजगारांमध्ये या लोकांनी घुसखोरी केली आणि स्थानिकांच्या पोटावर पाय आणला. या घुसखोरांनी या देशाच्या राजकीय प्रक्रियेमध्ये सुद्धा घुसखोरी केली, मतदार यादीमध्ये शिरकाव केला, स्वतःचा एक राजकीय दबाव गट बनवला. यांचा वापर केला ममता बॅनर्जी यांच्यासारख्या सेक्युलर नेत्यांनी, ज्यांनी या घुसखोरांना राजकीय आश्रय दिला आणि मोबदल्यामध्ये त्यांची एकगट्टा मतं आपल्या पारड्यामध्ये पडतील अशा प्रकारची व्यवस्था केली. अँटी इन्कम्बन्सीवर उतारा म्हणून या घुसखोरांचा वापर करण्यात आला आणि अशा प्रकारच्या घुसखोरीला लगाम लावण्याची प्रक्रिया स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमामुळे केली. आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे 1 मे पासून सुरू झालेली जनगणना. एखाद्या घुसखोराला राजकीय आश्रय दिला जातो म्हणजे नेमकं काय केलं जातं? एखाद्या राज्यामध्ये एखाद्या पक्षाची सत्ता आहे, तर त्या पक्षाचे नेते या घुसखोराला कागदपत्र बनवून देतात, त्याला आधार कार्ड बनवून देतात, त्याला पॅन कार्ड बनवून देतात, त्याला जन्मपत्राचे बोगस दाखले बनवून देतात. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमुळे नेमकं काय झालं लक्षात घ्या. मतदार यादीमध्ये समजा तुमचं नाव आहे, तर आधीच्या मतदार यादीमध्ये म्हणजे 2004 मध्ये जी मतदार यादी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन नंतर तयार करण्यात आली होती, त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का, तुमच्या कुटुंबियांचं नाव आहे का, हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळे अनेक घुसखोरांची नावं मतदार यादीतून कमी झाली. बाकी आता ज्यांच्याकडे कागदपत्र आहेत त्यांच्या कागदपत्राची सुद्धा पडताळणी होणार आहे. म्हणजे समजा तुमच्याकडे शाळेचा दाखला आहे, तर ज्या शाळेतून तो दाखला देण्यात आला त्या शाळेमध्ये तुमची काही नोंद आहे का. तुमच्याकडे समजा जन्म प्रमाणपत्राचा दाखला आहे, तर जिथून ते जन्म प्रमाणपत्र जारी करण्यात आलं तिथे तुमच्या या जन्म प्रमाणपत्राची काही नोंद आहे का, याची तपासणी होणार आहे. आणि त्याच्यामुळे हे जे घुसखोर भारतामध्ये घुसून बसलेले अशा अनेक घुसखोरांचा मुखवटा टराटरा फाटला गेलेला आहे. आता 1 मे पासून महाराष्ट्रामध्ये जी जनगणना सुरू झालेली आहे ती टप्प्याटप्प्याने होणार आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यात काय झालं, पहिल्या टप्प्यामध्ये जनगणना करणारा कर्मचारी तुमच्या घरी येणार आणि तुमच्या घराची एकूण परिस्थिती पाहणार. तुमचं घर सिमेंट कॉन्क्रीटने बनलं आहे का, तुमचं घर इमारतीमध्ये आहे का, तुमचं घर झोपडपट्टीमध्ये आहे का, झोपडपट्टीमध्ये असेल तर पक्क्या भिंती आहेत का की पत्रे आहेत, तुम्हाला पाणी, वीज, शौचालयाची सुविधा मिळते का, तुम्हाला आरोग्य सुविधा मिळत आहेत का, या सगळ्या गोष्टींची पाहणी पहिल्या टप्प्यामध्ये केली जाणार आहे. म्हणजे जनगणनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये काय तपासलं जाईल, तुमच्या घराची अवस्था पाहिली जाईल, तुमच्या राहणीमानाचा जो दर्जा आहे तो तपासला जाईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची व्यक्तिगत माहिती घेतली जाणार आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत, ती काय काय करतात, म्हणजे तुमचा धर्म कोणता, तुमचं शिक्षण कोणतं, तुमचा व्यवसाय कोणता, तुमची जात कोणती, तुमची मातृभाषा कोणती, हा जो सगळा वैयक्तिक तपशील आहे तो जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये घेतला जाणार आहे. यावेळी पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होणार आहे आणि ती सुद्धा या जनगणनेच्या अंतर्गतच केली जाणार आहे. देशातली 16वी जनगणना आहे, पहिली डिजिटल जनगणना. आणि या जनगणनेच्या माध्यमातून तुमच्या फॅमिली ट्रीची माहिती घेतली जाईल. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये सदस्य कोण, तुमचे आई वडील कोण, त्यांचे आई वडील कोण. फॅमिली ट्रीची माहिती अशासाठी आवश्यक आहे, समजा एखाद्या कुटुंबामध्ये 4 उपरे येऊन राहिलेले आहेत, तर त्यांची जी माहिती आहे ती या जनगणनेच्या माध्यमातून उघड होईल. नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर तयार करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय तरतूद तर केलेली आहे, परंतु हे काम नेमकं कधी सुरू होणार आहे त्याचा मुहूर्त मात्र जाहीर केलेला नाहीये. बहुधा जनगणनेचं काम हातावेगळं केल्यानंतर नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरला केंद्र सरकार हात घालण्याची शक्यता आहे. कारण हे जे दोन्ही उपक्रम आहेत ते अतिभव्य उपक्रम आहेत, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ लागणार आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च होणार आहे. या देशामध्ये जे नागरिक आहेत त्यांच्या माहितीचा एक डेटाबेस बनवण्याचं काम गेली काही वर्ष सुरू आहे. आधी तुमचं आधार कार्ड बनवण्यात आलं, याच्या माध्यमातून तुमच्या हाताचे ठसे घेण्यात आले, तुमच्या डोळ्याचं स्कॅन करण्यात आलं. त्याच्यानंतरचा टप्पा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन
राज्यामध्ये हा टप्पा राबवण्यात येतोय, जेणेकरून देशाच्या ज्या मतदार याद्या आहेत त्यांची साफसफाई होईल. त्या मतदार याद्यांमध्ये फक्त तीच नावं राहतील जी भारतीय आहेत. या उपऱ्यांनी त्या मतदार यादीमध्ये घुसखोरी केलेली आहे, त्यांची नावं या प्रक्रियेच्या माध्यमातून वगळण्यात येत आहेत. त्याच्यानंतरचा महत्वाचा टप्पा जनगणना जो सुरू झालेला आहे, आणि त्याच्यानंतरचा एक महत्वाचा टप्पा आहे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर्ड. पुढे तुमच्या देशामध्ये एकूण किती लोक राहतात त्यांची माहिती या टप्प्याच्या अंतर्गत घेतली जाणार आहे. जनगणना करताना जर कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं की अमुक तमुक व्यक्ती आहे ज्याचं नागरिकत्व संशयास्पद आहे किंवा त्याने दिलेली माहिती संशयास्पद आहे, त्याच्याकडे आधार कार्ड नाही आहे किंवा त्याने जी दिलेली माहिती आहे ती त्याच्या आधार कार्डमध्ये जी माहिती आहे त्याच्यावर मेळ खात नाहीये, मग अशा वेळी असे जे नागरिक आहेत ते संशयास्पद या कॅटेगरीमध्ये येतील. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या दरम्यान अनेक संशयास्पद मतदारांना म्हणजे डाऊटफुल वोटर्सना मतदार यादीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता जनगणना करताना पुन्हा जर तुम्हाला तेच अनुभव आले, जनगणना कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की अमुक तमुक जी व्यक्ती आहे ती थोडी संशयास्पद वाटते, तिच्या इकडच्या नागरिकत्वाबद्दल त्यांना शंका आहे, म्हणजे जनगणनेचा नागरिकत्वाशी संबंध नाही, तरी सुद्धा एखाद्या व्यक्तीबद्दल जर संशय आला तर तो संशय दूर करण्यासाठी भारत सरकारकडे आधार कार्डचा डेटाबेस आहेच, हाताचे ठसे आहेत, डोळ्याचं स्कॅन आहे, त्याचा वापर अशा लोकांना हुडकण्यासाठी केला जाऊ शकतो. पण हे कागदपत्र किती बोगस असतात हे उघड झालेलंच आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असे घोटाळे उघड केलेले आहेत ज्याच्यामध्ये बोगस जन्म प्रमाणपत्र जारी करण्यात आलेली आहेत. मुंबईमध्ये सुद्धा एक प्रकरण उघड झालेलं आहे ज्याच्यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी कारवाई केलेली आहे. तिसऱ्या मेडिकल ऑफिसरचं सस्पेन्शन केलेलं आहे, म्हणजे निलंबित करण्यात आलेलं आहे. अशी अनेक प्रकरणं याच्या पुढे सुद्धा उघड होऊ शकतात. त्यामुळे कागदपत्रांबाबत आता तेवढा विश्वास उरलेला नाहीये. मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन झालेल्या एखाद्या देशामध्ये एखाद्या व्यक्तीची जेव्हा डिजिटल आयडेंटिटी नष्ट करण्यात येते तेव्हा त्या व्यक्तीचं काय होतं. सँड्रा बुलक या अभिनेत्रीच्या एका सिनेमामध्ये खूप छान प्रकारे दाखवलं आहे. द नेट असं या सिनेमाचं नाव. एक हॅकरचा ग्रुप हिची डिजिटल आयडेंटिटी पूर्ण नष्ट करून टाकतो. मग तिचा या पृथ्वीवर ना ऍड्रेस राहत ना तिचा आयडेंटिफिकेशन नंबर राहत, काहीच राहत नाही. आणि त्याच्यामुळे तिची परिस्थिती अशी होते की या भूतलावर ती एकटी होते, एकाकी होते. तिला ओळखणारं कोण नसतं, तिचं नाव घेणारं कोण नसतं. हे जे सगळे उपक्रम आहेत ते अशासाठी हाती घेतले जात आहेत की ज्याच्यामुळे निश्चित होणार आहे की या देशाचा नागरिक कोण आहे आणि कोण या देशामध्ये घुसलेला आहे. मग त्याच्यामध्ये जनगणना आहे, त्याच्यामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आहे, त्याच्यामध्ये नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर आहे, त्याच्यामध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन हा उपक्रम आहे. या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून एक दिवस असा येईल की स्पष्ट होईल की या देशामध्ये इतके उपरे घुसून बसलेले आहेत. आणि त्या उपऱ्यांचं पुढे काय करायचं तर त्यांची डिजिटल आयडेंटिटी नष्ट करायची. डिजिटल आयडेंटिटी ज्या दिवशी नष्ट होईल त्या दिवशी त्यांचं भारतामध्ये राहणं अशक्य होऊन बसेल, कारण त्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यांना सरकारी रेशनचा लाभ मिळणार नाही, त्यांना इथे नोकरी मिळणार नाही, त्यांना इथे बँक खातं उघडता येणार नाही, बऱ्याच गोष्टी होतील. आणि ही गोष्ट अशासाठी महत्वाची आहे कारण देशामध्ये जे घुसखोर घुसून बसलेले आहेत त्यांची जी संख्या आहे ती काही कोटींमध्ये आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांनंतर जेव्हा अशा प्रकारची चर्चा व्हायला लागली की इथे भाजपा जिंकण्याची शक्यता आहे, त्याचे पडसाद उमटले बांगलादेशमध्ये. बांगलादेशच्या एका खासदारांनी चिंता व्यक्त केली, जर तिथे बीजेपीचं सरकार आलं तर आपल्याकडे मोठा क्रायसिस निर्माण होईल. कोणता क्रायसिस? बीजेपीचं सरकार आलं तर तिथल्या सगळ्या घुसखोरांना बाहेर काढण्यात येईल आणि त्यांची संख्या इतकी मोठी आहे. इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा लोक बांगलादेशमध्ये परत पाठवण्यात येतील तेव्हा तिथे निश्चितपणे क्रायसिस निर्माण होणार आहे. कदाचित अशी शक्यता निर्माण होईल की बांगलादेशचं सरकार त्यांना स्वीकारायला नकार देईल. अशा वेळी या देशामध्ये त्यांनी राहू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यांची डिजिटल आयडेंटिटी नष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण डिजिटल आयडेंटिटी नष्ट केल्यानंतर ही मंडळी या देशामध्ये राहूच शकत नाहीत. राहण्याचा प्रयत्न केला तरी खाणार काय, अशा प्रकारची समस्या त्यांच्यासमोर निर्माण होऊ शकते. मग अशा परिस्थितीमध्ये हे जे छोटे मोठे धंदे आहेत म्हणजे फेरीवाले, भंगारवाले, कचरा उचलणं, अमुक तमुक या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतील, परंतु ते सुद्धा सोपं राहणार नाही. त्यामुळे हा जो उपक्रम केंद्र सरकारने सुरू केलेला आहे त्याचं जोरात स्वागत झालं पाहिजे. तुम्ही स्वतः तुमच्या माहितीची नोंदणी केंद्र सरकारच्या पोर्टलवर करू शकता. त्यामुळे 1 मे पासून हे सुरू झालेलं आहे. तुम्हाला जर तुमच्या माहितीची नोंदणी करायची आहे, सोपे प्रश्न विचारलेले असतात त्यांची सोपी उत्तरं देऊन टाकायची आणि नोंदणीचा एक टप्पा पूर्ण करायचा. त्यामुळे जनगणनेचा उपक्रम ही काही सरकारी औपचारिकता नाहीये. तुम्ही तुमच्या देशाची सुरक्षा मजबूत करताय, तुम्ही तुमच्या देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत करताय. या देशामध्ये फक्त या देशाचे नागरिक राहतील, अधिकृत नागरिक राहतील हे तुम्ही स्पष्ट करताय. त्याच्यामुळे हा फक्त केंद्र सरकारचा उपक्रम नाही, जनतेने सुद्धा याच्यामध्ये खूप उत्साहाने सहभाग घेतला पाहिजे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचं तुमच्या घरी स्वागत केलं पाहिजे. ते जी माहिती विचारतील ती अत्यंत जबाबदारीने आणि अचूक
माहिती दिली पाहिजे, जेणेकरून हा उपक्रम प्रचंड यशस्वी होईल आणि या उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र सरकारला जे साध्य करायचं आहे ते निश्चितपणे साध्य होऊ शकेल. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शाळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.